सलाते सलानाते उत्कृष्ट, सिरियसली उत्कृष्ट. मला सगळ्यात पहिले तर या गोष्टीचं कधी कधी मराठी चित्रपट म्हणजे जे खूप आजकाल तर मी एवढंच सांगेन, कंटेंट खूप बदललं आहे आणि खूप सुंदर होत चाललं आहे, नो डाऊट. आणि जेव्हा तुम्ही अशा कोणी यार पर्यावरणावर वगैरे गोष्टी किंवा इट्स नॉट ओनली अबाउट एन्व्हायरमेंट, खूप गोष्टी आहेत मराठीत आणि खूप टॉपिक आहेत त्यांच्याकडे, खूप टॅलेंट आहे. फक्त भीती कधी कधी ही वाटते की चित्रपटाला थिएटर्स मिळतील की नाही. हा खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रात. हे कोणी ॲग्री करेल नाही करणार, पण तुम्ही बघा खूप सुंदर सुंदर चित्रपट तुम्ही जस्ट बिकॉज की थिएटर दूर आहे म्हणून तुम्ही जाऊ नाही शकले असं झालं असेल. हे मी फील केलं आहे म्हणून मी सांगतो आहे. बाय द वे चित्रपट सुंदर आहे. ट्रेलर जेव्हा आलेलं त्याचवेळी मी म्हणलेलं काहीतरी एक नवीन टॉपिक घेऊन आले आहेत हे, आणि डेफिनेटली मनाला एक तऱ्हेने हा चित्रपट बघून एक वेगळाच एक अनुभव येईल आणि जो तसंच अर्थातच झालं आहे. आणि सिरियसली मी रिसेंटली पूर्ण 2-3 महिन्यापासून बघतो आहे. ते पानसटपणा जो एक फक्त लव्ह स्टोरीज, आणि त्याही अशा लव्ह स्टोरीज नाही की ते एक इंटेन्स लव्ह स्टोरी असेल, फालतूगिरीवाल्या वगैरे खरंच बंद झाले. तसं आता खरं आहे की मीच फॉलो नाही केलं मला नाही माहिती, पण मी जेवढे पण चित्रपट रिसेंटमध्ये बघितलेत ना काही खूपच म्हणजे क्रेडिट आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीला. ऑब्व्हियसली मध्ये समहाव होतं, म्हणजे हिस्टॉरिकल फिल्म्स मराठीमध्ये खूप बेस्ट बनतात नो डाऊट, पण असेही चित्रपट जर निघत राहिले तर यार मजा येईल. आणि इतकं जबरदस्त काम केलं यार एकेकाने. सगळ्यात जास्त क्रेडिट मी प्रोड्युसर डायरेक्टर यांना देईल. ऑब्व्हियसली ॲक्टर्स ज्या तऱ्हेने त्यांनी निवडलेत आणि ते काम करून घेतले, मजा आली यार. बाकी ट्रेलरच्या वेळी आपण बऱ्याच गोष्टी केल्या होत्या, टॉपिकविषयी पूर्ण डिटेल डिस्कशन केलं होतं. इट्स जस्ट दॅट की मला यावेळेला फक्त माझा एक्सपिरियन्स सांगायचा होता आफ्टर वॉचिंग द फिल्म. जबरदस्त चित्रपट.